मनाचे श्लोक या मराठी चित्रपटाला धार्मिक संघटनांकडून तीव्र विरोध झालाय। अखेर सिनेमाच्या नावामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला। समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर व्यावसायिक मनोरंजनासाठी केल्याचा आक्षेप घेत हा विरोध करण्यात आला होता। या विरोधामुळे काही ठिकाणी सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले होते आणि याच पार्श्वभूमीवरती आता हा चित्रपट 16 ऑक्टोबरला नवीन नावासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। सिनेमाचं नवं शीर्षक लवकरच जाहीर केलं जाईल अशी माहिती मिळते। अनेक मुलं तुमच्या इथे चित्रपटाला येऊन बसतील आणि चित्रपट चालू असताना काही झालं तुमचं नुकसान, त्याला मग आम्ही जबाबदार नाही, त्याला मग तुमचं मॅनेजमेंट जबाबदार आहे। आम्ही आज सांगायला आलो। मनाचे श्लोक या मराठी चित्रपटाला धार्मिक संघटनांकडून तीव्र विरोध झालाय। अखेर सिनेमाच्या नावामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला। समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर व्यावसायिक मनोरंजनासाठी केल्याचा आक्षेप घेत हा विरोध करण्यात आला होता। या विरोधामुळे काही ठिकाणी सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले होते आणि याच पार्श्वभूमीवरती आता हा चित्रपट 16 ऑक्टोबरला नवीन नावासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। सिनेमाचं नवं शीर्षक लवकरच जाहीर केलं जाईल अशी माहिती मिळते। अनेक मुलं तुमच्या इथे चित्रपटाला येऊन बसतील आणि चित्रपट चालू असताना काही झालं तुमचं नुकसान, त्याला मग आम्ही जबाबदार नाही, त्याला मग तुमचं मॅनेजमेंट जबाबदार आहे। आम्ही आज सांगायला आलो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।